श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावर आधारित सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. प्रकरण 3. संन्याशानं दिलेला विश्वसंसार. सकाळची वेळ होती. पांडुरंग अण्णासमोर बसला होता. अण्णाने त्याला मनाच्या श्लोकाची सांगता दिली. पांडुरंगाला पाठ दिल्यानंतर ते तिथून उठले. उठताना म्हणाले, आता मी पूजा उरकून घेतो, तोपर्यंत तू पाठांतर कर. अण्णांनी नुकतंच स्नान केलं होतं. देवपूजा करायची असल्यामुळे त्यांनी अंगात सदरा चढवला नव्हता. पूजेला जाण्यापूर्वी त्यांनी पांडुरंगाला पाठ दिला होता आणि ते आता देवपूजेसाठी उठले होते. देवाऱ्यासमोर बसल्यानंतर प्रथम त्यांनी देवावरचं निर्माल्य बाजूला काढलं. सारे देव ताम्हणात काढून ठेवले. शंख घंटाही ताम्हणात काढून ठेवली. तेव्हा घंटेचा किणकिणाट झाला. मग देवांना त्यांनी दुग्धस्नान घातलं. शुद्धोदकानं देवांना स्नान घातल्यानंतर बघता बघता ते ताम्हण दुग्धोदकाच्या तीर्थानं काठोकाठ भरून गेलं. इतक्यात पांडुरंग त्यांच्याजवळ येऊन बसला. अण्णा पूजेला बसली म्हणजे बहुतेक नेहमीच तो त्यांच्या शेजारी येऊन बसायचा. मग पूजेविषयी ज्या शंका कुशंका मनात यायच्या त्यांचं निराकरण तो अण्णाकडून करून घेत असे. आजही तो अण्णांच्या साऱ्या हालचाली बारकाईनं निहाळत बसला होता. पूजा करताना अण्णाने त्याला विचारलं, पाठांतर झालं? होकारार्थी मान हलवत पांडुरंग म्हणाला, हो, त्यात काय? ताम्हणातले देव पुसण्यासाठी वस्त्रात घेताना अण्णा म्हणाले, एवढ्यात झालं पाठांतर? बाकी बृहस्पतीस आहेस तू. त्यांच्या बोलण्याकडे पांडुरंगाचं लक्ष नव्हतं. अजूनही काही देव त्या तीर्थात बुडलेले होते. ताम्हणातल्या त्या देवाकडे बघत तो काळजीयुक्त स्वरात म्हणाला, अण्णा, देव पाण्यात कशासाठी घातले हो? अरे कशासाठी म्हणून काय विचारतोस? देवांना स्नान नको का घालायला? पण पाण्यात देव ठेवले म्हणजे त्यांना वालांसारखे मोड नाही का येणार? पाण्यात काही घालून ठेवलं म्हणजे त्याला मोड येतात ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसली होती. म्हणूनच त्यानं बाबडेपणानं पण काळजीयुक्त स्वरात आजोबांना शंका विचारली होती. त्याचे आजोबा चढ्या स्वरात म्हणाले, अरे देवाला कुठले येणार मोड? कसं उत्तर द्यावं तुला? बरं, उत्तर दिलं तरी पुन्हा नवीन प्रश्न उकरून काढतो. याच्या डोक्यात असले प्रश्न येतातच कसे? काही कळत नाही. याला खुळा तरी कसा म्हणावं? पलीकडच्या बाजूला काम करीत असलेल्या सरस्वतीबाई म्हणाल्या, त्याला आता शाळेत घाला. म्हणजे काय होईल? शाळेत मास्तरांना प्रश्न विचारून भांडवून सोडणार नाही का? घरचे प्रश्न तरी कमी होतील. काही नको. याला मी शाळेत मुळीच घालणार नाही. शाळेचं शिक्षण त्याच्या काही कामाचं नाही. त्याला मी संस्कृत शिकवणार आहे, भाषा शिकवणार आहे, व्याकरण आणि न्याय हळूहळू शिकेलच. तपोवन शिक्षण हेच खरं शिक्षण. पुढे त्याला त्याचा खचितच उपयोग होईल. शाळा कॉलेजातलं शिक्षण घेऊन तो काय करणार? कारकुनीच ना. ते मला चालणार नाही. त्याने नोकरी नाही केली तरी चालेल. अहो, आपले जुने विचार आज नष्ट होत चालले आहे. ते विचार टिकवण्यास इतकी बुद्धिमत्ता पांडुरंगाजवळ आहे. त्याला वेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायला हवं. म्हणून मी त्याला शाळेत घालणार नाही. त्यापेक्षा मी मास्तरच घरी आणतो ना. त्याचं शिक्षण लगेच सुरू होईल. जणू अण्णा हे सारं स्वतःशीच बोलत होते. पांडुरंगाचं शैक्षणिक भवितव्य चितारत होते. काही क्षण थांबून ते पुन्हा म्हणाले, हे पहा, विचारू देत त्याला प्रश्न. तो फार हुशार आहे. आतापासून तो प्रत्येक गोष्टीवर विचार करतो. मग आपणही त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नकोत का? सरस्वतीबाई हसून म्हणाल्या, बघा, प्रश्न विचारले म्हणून रागावणं झालं आणि आता पुन्हा त्याचीच कड घेणं चाललं आहे. इकडचा फार लाडका आहे ना तो. तुमचा लाडका नाही वाटतं? आहे तर. असं म्हणून सरस्वतीबाई त्याच्या जवळ आल्या आणि त्यांनी त्याला आपल्याजवळ ओढून घेतलं. खरोखरच सरस्वतीबाईचा तो अतिशय लाडका होता. पांडुरंगावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. पांडुरंगालाही आपल्या आजीचा फार लळा होता. खेळताना किंवा अभ्यास करताना त्याला मधूनच आजीची आठवण व्हायची. मग पाणी पिण्याचं निमित्त करून तो आजीजवळ यायचा आणि त्याला बिलगायचा. आपली आजी त्याला सर्वस्व वाटायची. अण्णा घरात नसले म्हणजे दिवसभर तो आजीलाच आपल्या
मनातील शंका कुशंका विचारित असे. आजी आपल्या परीनं त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मात्र काही वेळा तिच्यावर प्रश्नांचा भार भाडीमार व्हायचा. मग मात्र ती लडक्या रागानं म्हणायची, याला आता शाळेत घातला पाहिजे. आजीनं नर्मदा आणि पांडुरंग यांना कधीही आईवडिलांची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. त्या दोघांना आईवडिलांची माया दिल्यामुळे आपले आईवडील मुंबईला आपल्यापासून दूर आहेत असं मुलांना कधीही वाटलं नाही. आजी त्या दोघांना कधी रागवली नव्हती किंवा त्यांना कधी हाताचा धाकही दाखवला नव्हता. आजी आजोबांच्या प्रेमानं ओथंबलेल्या सहवासात नर्मदा पांडुरंग यांचा काळ सुखानं व्यतीत होत होता. तशाच प्रेमानं आजीनं आता पांडुरंगाला जवळ घेतलं होतं. पांडुरंगानं विचारलं, आजी तू सांगितलं होतंस ना की पाण्यात काही भिजत घातलं म्हणजे त्याला मोड येतात. अरे सर्वच पदार्थांना मोड थोडेच येत असतात आणि पितळी किंवा चांदीच्या देवांना मोड कसे नका येणार, ते धातूचे असतात ना. पांडुरंग भाबडेपणानं म्हणाला, मला वाटलं की कशालाही मोड येतात. देवापुढे बसलेले अण्णा म्हणाले, आजीशी गप्पा गोष्टी पुरी झाल्या, आता शाळेत जायचं आहे. अण्णांनी त्याला शाळेत घातलं नव्हतं, परंतु त्याच्याबरोबर शाळेत जाऊन पहिल्या बाकावर बसायचा त्याचा परिपाठ होता. थोड्याच वेळात अण्णांनी देवपूजा आवरली होती. तसे ते देवपूजेसाठी तासनतास मुळीच बसत नसत. तसलं कर्मकांड त्यांना कधीच केलं नव्हतं. 1925 सालच्या त्या काळात समाजामध्ये कर्मकांड पुरेपूर मोडलेलं होतं. पुष्कळ लोक पूजेसाठी पुष्कळ वेळ घालीत असत. अण्णांना मात्र ते फारसं मान्य नसायचं. देवपूजा मनोभावे करावी, त्यासाठी काही वेळ अवश्य द्यावा, परंतु त्यामध्ये अडकून पडू नये असं त्यांचं मत होतं. निरक्षर लोकांना शिकवणं, विद्यार्थ्यांना घडवणं, गरजूंना मदत करणं, लोकोपयोगी कामं करणं, मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणं, अशा प्रकारच्या विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांना देव दिसायचा. त्या देवाची पूजा मात्र ते मनोभावे करायचे. आता अण्णांचं वय झालं होतं, पण कार्यात खंड पडला नव्हता. अण्णा अतिशय तत्वनिष्ठ होते. अयाचित वृत्ती त्यांच्या अंगात पुरेपूर बांधली होती. कोणतीही गोष्ट फुकट घेणार नाही असा त्यांचा बाणा होता. तो त्यांचा बाणा इतक्या पराकुटीला जाऊन पोहोचला होता की मे महिन्याच्या सुट्टीतला पगारही ते घरी आणत नसत. ते म्हणायचे, मी जर सुट्टीत काम केलेलं नाही तर पगार कसा काय घ्यायचा, म्हणून ते सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा घ्यायचे. त्या कालावधीत मिळालेल्या पगारामधून बक्षीस आणायचे आणि स्पर्धक विद्यार्थ्यांना वाटायचे. केवढी तत्वनिष्ठा त्यांनी जोपासली होती. अण्णा सरस्वतीचेच निष्ठावान उपासक होते. सरस्वतीचे पूजक होते. भारतातल्या प्राचीन ऋषी परंपरेबद्दल, त्याचप्रमाणे वेदवाङ्मयाबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. आपल्या उज्ज्वल संस्कृतीचा वारसा आपण जपला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटे. नुसता असा विचार करून अण्णा थांबले नव्हते, तर आपल्या मुलांना तसं शिक्षणही देण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. त्यांचे चिरंजीव म्हणजे पांडुरंगाचे वडील वैजनाथ शास्त्री यांना वैदिक शिक्षण त्यांनी दिलं होतं. न्याय, व्याकरण या शास्त्रातही त्यांना पारंगत केलं होतं. वैदिक संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात जसा पराकोटीचा अभिमान होता, त्याचप्रमाणे स्वदेशाभिमानही अण्णांच्या रोमारोमात भिनला होता. त्याचा प्रभाव संधी मिळेल तिथे ते दाखवित असत. मग अगदी लग्नामुंजीचे समारंभही असोत. पूर्वी लग्नमुंजीच्या मंगलकार्याच्या प्रसंगी सगळे नातेवाईक एकत्र जमत असत. मग गप्पा गोष्टी रंगत, नकलाही व्हायच्या, भेंड्यांचा कार्यक्रम रंगायचा, गोष्टी किंवा उखाणे सांगितले जायचे. अशावेळी अण्णांना कोणी बोलण्याचा आग्रह केला म्हणजे ते लगेच बोलायला उभे राहायचे. त्यावेळी त्यांचा स्वदेशाभिमान जागृत झालेला असायचा. सर्वांना उद्देशून तो म्हणायचे, परदेशी साखर खाऊ नका, स्वदेशीचा वापर करा. कशाला हवा आहे परदेशी कपडा, त्यापेक्षा गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर जा. खादी वापरा, स्वतः सूत काता, यातच आपलं आणि आपल्या देशाचं भलं आहे. कोणताही कार्यक्रम वा समारंभ असो, अण्णा अशा तऱ्हेचा उपदेश करणार हे ठरलेलं असे. पुढे तर असं झालं की कुठलाही समारंभ असला म्हणजे काही लोक कुचेष्टीने म्हणायचे, आता आठवले मास्तर उभे राहतील आणि सुरू होईल त्यांचं खादी आख्यान. अशा कुचेष्टेखोर लोकांकडे अण्णांनी कधीच लक्ष दिलं नाही, कारण ते जे बोलायचे त्याचं आचरण ते स्वतःही करायचे. लोकांना मार्ग दाखवताना ते स्वतः त्या मार्गाने पुढे जायचे, इतरांना आपल्याबरोबर न्यायचे. अण्णांचा असा तत्वनिष्ठ स्वभाव होता. लोककार्याच्या मध्ये कोणतीही गोष्ट आलेली त्यांना आवडत नसे. त्यामुळे देवपूजेचं अवडंबर त्यांनी कधी माजवलं नव्हतं. म्हणूनच त्यांनी आता आपला पूजाविधी आवरता घेतला होता.
मग पांडुरंगाकडे बघून अण्णा म्हणाले, आजच मी तुझ्यासाठी मास्तर बघतो. तसा कोणी मास्तर मिळाला तर लगेच तुझं घरच्या घरी शिक्षण सुरू. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. इतर कामं उरकल्यानंतर अण्णांनी पांडुरंगाच्या अंगावर खादीचे पांढरे शुभ्र कपडे चढवले. मग अण्णांचं बोट धरून पांडुरंग त्याच्याबरोबर घराबाहेर पडला. अण्णा बाजारपेठेतून बाजारहाट करून निघाले तेव्हा ती निसाण झाली होती. बाजारपेठेतल्या दुकानातून दिवाबत्ती झाली होती. छोट्या दुकानामधून धणधणे किंवा छोटे तेल दिवे तेलत होते. त्यांचा पिवळसर अंधूक प्रकाश स्वतःपुरताच पडला होता. त्या दिव्यांच्या प्रकाशात अंधारातच उजळून निघत होता. दिव्याभोवती छोटे छोटे किडे गिरट्या घालत होते. दिव्याच्या ज्योतीचा चटका बसल्यानंतर ते किडे दिव्यालगतच्या भाजीच्या टोपल्यामध्ये मरून पडत होते. अण्णांची खरेदी आधीच झालेली असल्यामुळे निर्भेळ भाजी त्यांच्या वाटेला आली होती. इतर वस्तूंची खरेदी झाल्यानंतर ते लगबगीनं घरच्या वाटेला लागले. बाजारपेठ ओलांडून गेल्यानंतर ते घराच्या दिशेने डावीकडे वळले. त्यांचं लक्ष उजव्या बाजूच्या लालजी शेठच्या किराणा मालच्या दुकानाकडे गेलं. लालजी शेठ दुकानदारालगतच्या ओट्यावर उभे होते. दुकानातल्या मंद प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर लालजी शेठजींची काळपट आकृती उठून दिसत होती. अण्णा त्या दुकानाजवळ जाऊन पोचले तेव्हा शेठजींनी ओरडूनच विचारलं, कोण? आठवले मास्तर का? काय म्हणताय लालजी शेठ? आज एवढ्या उशिरानं? अहो, उद्या वैजनाथ येणार आहे ना मुंबईहून, म्हणून जरा बाजार करून आलो. शाळा सुटल्यावर गेलो होतो ना, म्हणून उशीर झाला. तुमचे वैजनाथ शास्त्री बी तुमच्यावाणी हुशार निघाले हं? मुंबईतच असतात ना ते? हो. आता तिथे काय करतात? पाठशाळा चालवतो. त्याचे मामा आहे ना तिथे, गोडसे मामा, त्यांचीच पाठशाळा आहे. असं का? आणि तुमचे दुसरे चिरंजीव काय करतात? आमचा नानू ना, तो वैद्यकीय शिक्षण घेतो आहे. म्हणजे तो हुशार दिसतोय, अण्णा ठामपणाने म्हणाले. नाही, वैजनाथ अतिशय हुशार आहे म्हणून त्याला वैदिक शिक्षण दिलं. इंग्रजी शिक्षणापेक्षा वैदिक शिक्षण घेण्यासाठी अधिक तैलबुद्धीची आवश्यकता असते. संस्कृत शिकणं इतकं सोपं नाही. इंग्रजी शिकायला काय, जानवं कानावर ठेवलं की तेवढ्या वेळात इंग्रजी शिकता येतं. त्यांच्या विनोदावर लालजी शेठ खळखळून हसले. हसतच ते म्हणाले, आम्हाला वाटलं ते तुमचं भिक्षुकीचं शिक्षण सोपं असेल. भिक्षुकीचं शिक्षण सोपं आहे. 4 वैदिक मंत्र आणि काही धार्मिक ग्रंथ शिकवले म्हणजे झाला तो मोकळा भिक्षुकी करायला. लालजी शेठ, भिक्षुकीसाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं आणि वेदविद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेणं वेगळं. वैजनाथानं वेदविद्या पारंगत होण्यासाठी वैदिक शिक्षण घेतले. आम्हाला काही तुमचं ते शिक्षणातलं कळत नाही बाबा. बरं ते जाऊ दे, ज्याचं काम त्यानं करावं. आजची दुकानदारी संपली का तुमची? अहो, कुठले संपायला, सगळी ओळखीची गिराईकं. पहाटे एकदा दुकान उघडलं की रात्री 9च्याला बंद. पैसा मिळायचा म्हणजे सगळं करावंच लागतं लक्ष्मणराव. लालजी शेठच्या बोलण्यावर अण्णा गाळातल्या गाळात हसले. मनाशी म्हणाले, तुमच्यासाठी पैसा का पैशासाठी तुम्ही? पैशाखेरीज मिळण्याजोगं जगात आणखी खूप काही आहे. लालजी शेठ यांचा निरोप घेऊन ती निघाले. चौक ओलांडल्यानंतर ते डावीकडच्या दुर्गादेवीच्या मंदिराजवळ थांबले. दुर्गादेवीचं हे मंदिर 1863 साली बांधलं होतं. मंदिराचं बांधकाम भक्कम होतं. मंदिराच्या आतल्या बाजूला प्रशस्त आवार होतं. त्याच्या पलीकडे देवीचा गाभारा होता. गाभाऱ्यातले दिवे लागले होते. अण्णांनी बाहेरूनच देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून ते निघाले. एकदम त्यांचं लक्ष मंदिरासमोरच्या मेहेंदळ्याच्या वाड्याकडे गेलं. मेहेंदळे सावकाराचा तो भव्य वाडा अंधाराशी हळूहळू एकरूप होत चालला होता. भरभक्कम लाकूड काम केलेल्या त्या वाड्यातल्या वातावरण नेहमीप्रमाणेच धीरगंभीर वाटत होतं. माणसं थोडी पण जागा मोठी असं त्या वाड्याचं स्वरूप होतं. त्यामुळे तिथे कोणी राहत नसावं असं नवख्याला वाटायचं. काही खोल्यामधून प्रकाश दिसायचा. त्याचप्रमाणे अंगणातल्या तुळशी वृंदावनासमोर लावलेल्या दिव्याचा प्रकाशही बाहेर यायचा. त्यामुळे माणसाचं अस्तित्व तिथे भासायचं तेवढंच. मेहेंदळे त्यांच्या या वाड्याकडे बघत असताना अण्णांचे त्याच्याबद्दल विचार चालले होते. त्याच दिवशी सकाळी त्यांची आणि मेहेंदळ्यांची रस्त्यात गाठ पडली होती. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर मेहेंदळे त्यांना म्हणाले होते, तुम्ही वैजनाथला उत्तम शिक्षण दिलं, संस्कृत पंडित केलं. आमच्याही मुलाला तसा लाभ द्या की.
म्हणजे म्हणजे आमच्या मुलांची शिकवणी तुम्ही घ्याल का? शिकवणी? पैशाची चिंता करू नका. तुम्ही सांगाल तेवढी फी देईन. क्षणाचाही विलंब न करता अण्णा शांतपणाने म्हणाले होते, मी शिकवण्या घेत नसतो. तुमची मुलं चांगली आहेत. त्यांना माझ्या घरी पाठवा. त्यांना मी मार्गदर्शन करीन. परंतु शिकवणी मात्र मी घेणार नाही. त्यांचं उत्तर ऐकून मेहेंदळे चाचपले होते. कारण त्यांना इतकं तडफदारपणानं उत्तर देणारं त्या पंचक्रोशीत कोणीही नव्हतं. मेहेंदळे हे रोयाचे खोत होते. काही ना काही कारणानं गावकऱ्यांना त्यांची मदत लागे. अडीअडचणींच्या प्रसंगी त्यांना मेहेंदळेच्या दारी यावंच लागे. खोतांशी बोलताना त्यांच्या नजराला नजर द्यायला कोणी धजावत नसे. मग त्यांच्यासमोर बाणेदारपणानं बोलणं दूरच राहिलं. पण ती दडप अण्णाजवळ होती. पांडुरंग पंतांपासून आठवले घराण्यात ही तेजस्विता आलेली होती. कितीही अडीअडचणीचे प्रसंग येत, पण कुणापुढे दीनवाणेपणाने हात पसरवणार नाही किंवा कुणापुढेही लाचारी करणार नाही असा पराकोटीचा स्वाभिमान आठवले कुटुंबानं जोपासला होता. खरं म्हणजे अण्णांना पैशाची गरज नव्हती असं थोडंच होतं, परंतु शिकवण्या करून पैसे मिळणार नाही हे त्यांचं तत्त्व होतं. आणि तत्त्व जोपासण्यासाठी लागणारं सत्त्व त्यांनी पुरेपूर जपलं होतं. त्याच सत्वाच्या बळावर त्यांनी मेहेंदळे खोतांना बाणेदारपणानं उत्तर दिलं होतं. त्यांचं उत्तर ऐकून मेहेंदळे मनातून चचापले होते. परंतु आपल्या मुद्रेवर तसा कोणताही भाव न दाखवता त्यांनी अण्णांचा निरोप घेतला होता. मेहेंदळे तेव्हा मनाशी म्हणाले होते, तुम्ही मला उपकार करू देत नाहीत. ठीक आहे, कधीतरी यालच की माझ्या दारी. त्यांच्या मनातले विचार अण्णांना समजणं शक्यच नव्हतं. मेहेंदळेचा निरोप घेऊन तेही निघाले होते. मेहेंदळेच्या वाड्यावरून जाताना हा सारा प्रसंग अण्णांना आता आठवत होता. एव्हाना ते घरापाशी येऊन पोचले होते. 5 घरं ओलांडून जायला कितीसा वेळ लागणार होता. घराचं फाटक उघडून आत आल्यानंतर त्यांनी तिथेच पायावर पाणी घेतलं आणि ते ओसरीकडे जायला निघाले. अंधार तेव्हा चांगलाच दाटून आला होता. पायाखालचीही वाट दिसत नव्हती. घरातून बाहेर आलेला उजेड फक्त ओसरीची वाट दाखवत होता. अडखळतच ते ओसरीच्या पायाला चढून वर आले. तेव्हा त्यांना घरात वेगळंच दृश्य दिसलं. सरस्वतीबाई पांडुरंगाला अंधाराची भीती दाखवित होत्या. म्हणत होत्या, बाहेर केवढा अंधार पडलाय बघ. अंधारातून बागुलबुवा येईल आणि खबरदार पुन्हा अशी भीती दाखवाल तर. अण्णा केवढ्या मोठ्यानं ओरडले होते. त्यांच्या ओरडण्यानं सरस्वतीबाई चांगल्याच दचकल्या होत्या. पांडुरंगही घाबरून त्यांना बिलगून बसला. शेजारी बसलेली नर्मदा दबक्या आवाजात म्हणाली, अण्णा. हा आजीचा ऐकत नव्हता. पाठोपाठ सरस्वतीबाई खालच्या आवाजात म्हणाल्या, प्रश्न विचारून यानं भांडवून सोडलं होतं. म्हणून म्हटलं आता एकादशी आली, उपवासाचं साहित्य जमवलं पाहिजे. असं म्हणण्याचा अवकाश झाले प्रश्न सुरू. उपवास कशासाठी करायचा? अमुक पदार्थच का खायचे? तांदूळ का खायचा नाही? काय उत्तर देणार मी याला? ऐकत म्हणून नव्हता. म्हणून भीती दाखवायची. भीती दाखवल्यामुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. मुलं बेदरून जातात. काय समजलं? पुन्हा अशी भीती दाखवू नका. दुसऱ्याच क्षणी अण्णा शांत झाले. कोणतीही गोष्ट ताणून धरण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. जणू काही घडलंच नाही अशा शांततेनं त्यांनी सामानाची पिशवी सरस्वतीबाई समोर ठेवली. मग डोईवरचा रुमाल त्यांनी बाजूला खुंटीवर अडकून ठेवला. सरस्वतीबाई तोपर्यंत ती पिशवी जवळ ओढली होती. तेवढ्यात अण्णा म्हणाले, हातपाय धुवून मी धूपारती करून येतो, तोपर्यंत तुम्ही पाट पाणी घ्या. नर्मदा पटकन उठली आणि म्हणाली, आजी तू बस, मी पाट पाणी घेते. सरस्वतीबाई म्हणाल्या, अगो मी घेते ना. तू कशाला घेतेस? आजी तू थकलीस आता. मी काय करायचे नाही तर कोणी करायचं? या पांडुरंगालाही मदतीला घेते. चल रे. पांडुरंग लगेच उठला. एव्हाना आपला परकर सावरून नर्मदा कामाला सुद्धा लागली होती. तिच्याकडे कौतुकानं बघत सरस्वतीबाई म्हणाल्या, फार कामाची आहे गो ही पोर. सासरे अगदी नाव काढील. कोणाला काही कमी पडू देणार नाही. हो की नाही रे पांडुरंग? ये रे माझ्याजवळ ये. आजीच्या जवळ न जाता पांडुरंग म्हणाला, माझी ताई तशीच आहे प्रेमळ. माझ्यावर तर ती खूप प्रेम करते. हो ना ग ताई? हातातलं ताट खाली ठेवून नर्मदा ताईनं पांडुरंगाला जवळ घेतलं आणि म्हटलं, माझा फार फार लाडका भाऊ आहे ह. तिच्यापासून दूर होत पांडुरंगानं काळजीयुक्त स्वरात विचारलं, ताई तू सासरी जाणार आता? अरे आता कुठली सासरी जाणार? आजी गंमत करते. पिशवीतलं सामान बाहेर काढून ठेवीत सरस्वतीबाई म्हणाल्या, अगं गंमत कुठली? 2-3 वर्षांनी सासरी जाण्याची वेळ आलीच की. हो मग तू मला भेटणार नाहीस ताई? त्याचं भाबडेपणाचं बोलणं ऐकून नर्मदानं त्याला पुन्हा जवळ ओढलं. मग म्हणाली,
तुझ्यापासून मी दूर कशी जाईन रे? तू माझा लाडका भाऊ आहेस ना? पांडुरंगाची कळी पुन्हा खुलली. एव्हाना अण्णांची आरती सुरू झाली होती. धुपाचा सुवास सर्वत्र दरवळला होता. घरात मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं. अण्णांच्या मुखातून निघणारे आरतीचे मंजूळ सूर त्या मंगलमय वातावरणात भर घालीत होते. पाटपाणी झाल्यावर पांडुरंग लगबगीनं अण्णांच्या जवळ गेला. तेव्हा अण्णा आरती ओवाळताना त्याला दिसले. वातावरणात धूम्रवलय निर्माण झालेली दिसत होती. देवापुढच्या निरांजनेचा प्रकाश अण्णांच्या मुखावर पसरला होता. त्यांची मुद्रा उजळून निघाली होती. पाठीमागच्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर त्यांची मुद्रा अधिक तेजस्वी भासत होती. त्यांच्या मुद्रेवरचा छायाप्रकाशाचा खेळ निहाळत पांडुरंग तिथेच उभा राहिला होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते. झोपायची वेळ झाली होती. त्याकाळी तिन्ही सांज टळून गेल्यावर लगेच जेवण उरकून काही वेळातच अंथरुणावर अंग टाकण्याची प्रथा होती. कारण एकतर पहाटे लवकर उठावं लागे आणि दुसरं म्हणजे तेलाचे दिवे रात्री उशिरापर्यंत जाळण्याची सर्वसामान्य लोकांची ऐपत नसे. त्यामुळे रात्रीचे 8 वाजल्यानंतर सहसा निजानीज होत असे. आठवल्यांचं घर मात्र याला अपवाद होतं. कारण अण्णा बहुधा रोज रात्री घरापुढच्या अंगणात अवतीभोवतीच्या गावकऱ्यांना ज्ञानेश्वरी सांगायचे. तासभर ज्ञानेश्वरीचं निरूपण झाल्यानंतर त्या अंथरुणावर अंग टाकायचे. त्यामुळे साहजिकच त्यांना झोपायला उशीर होत असे. त्या दिवशी मात्र त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली नव्हती. म्हणूनच ते लवकर अंथरुणाकडे गेले होते. पांडुरंगही अंथरुणावर पडला होता. अण्णा त्याच्याजवळ आले तेव्हा तो म्हणाला, अण्णा, काय रे, झोप नाही का येत? तुम्ही मला गोष्ट सांगा ना, म्हणजे मला झोप येईल. गोष्ट? मला काही ती राजाराणीची गोष्ट येत नाही बाबा. एवढं बोलून अण्णांनी खुंटीला टांगलेल्या कंदिलाची ज्योत थोडी कमी केली. पांडुरंग तेव्हा म्हणत होता, राजाराणीची गोष्ट नकोच मुळी. मग कुठली रे गोष्ट हवी रे? त्या दिवशी तुम्ही मला सांगितली नाही ती गोष्ट. मी सांगितली नाही? कुठली? माझ्या खापर पंजोबांची. आठवतं? अण्णा हसून म्हणाले, तू विसरला नाहीस वाटतं. विसरेन कसा? सांगा ना. अरे सांगेन पुन्हा कधीतरी. नाही, आत्ता सांगा ना. त्याच्या शेजारी बसत अण्णा म्हणाले, बरं बाबा, तू काही आपला हट्ट सोडणार नाहीस. ऐक आता. इतकं बोलून अण्णांनी त्याला पांडुरंग पंतांची ती हृदयद्रावक कथा सांगायला प्रारंभ केला. अण्णांचे आजोबा पांडुरंग पंत हे मूळचे पेणचे. रोह्यापासून साधारण 28 मैलावर असलेलं पेण हे तालुक्याचं गाव होतं. पेणची बाजारपेठ मोठी होती. दुकानासमोर ऐसपैस ओटा असायचा. ओट्याच्या रुंद पायऱ्या चढून गेलं म्हणजे डाव्या उजव्या बाजूला त्या ओट्याचा विस्तार असायचा. उजव्या बाजूला गिरायकाची वर्दळ चालू असे, तर डाव्या बाजूला दुकानाचे थोरले शेठजी निवांतपणानं सुपारी करकरत कुणाशी तरी गप्पा मारताना दिसायचे. ओट्याच्या एका बाजूला गिरायकांचा राबता असायचा, तसाच दुसऱ्या बाजूला आल्या गेल्यांचा राबता असायचा. या ओट्यावर डाव्या बाजूला एक चव्हाळ टाकलेली असे. त्यावर एक गादी अंथरून भिंतीला 2 तक्के टेकलेले दिसत. त्या तक्क्यांना खोळी घातलेले नसत. गादी कारखान्यातून थोपटलेले तक्के आणून सरळ इथे उभे केले जाते. पुन्हा कधी आडवे होत नसत. त्यावर चढलेली काळाची पूट कधी पुसट व्हायची नाहीत. तीच गद गादीच्या चादरीची व्हायची. त्या गादीवर काळ्या शाईचे डाग पडून विविध देशांचे नकाशे चितारले जायचे. गादीच्या उजव्या अंगाला एका भल्या मोठ्या लाकडी चौकटीत घातलेली काळ्या शाईची दौत आणि त्या लाकडी घरात आडवी ठेवलेली बोरूची लेखणी असायची. एखाद्या घराला खालच्या बाजूला पडवी असावी त्याप्रमाणे त्या दौतीच्या लाकडी घराला एक पेटी वजा कप्पा केलेला असायचे. त्यामध्ये नदीकाठची बारीक वस्त्रगाळ वाळू ठेवलेली असे. तिला टीप कागदाचे काम करावं लागे. शेजारीच ताम्रवर्णी भली मोठी घडीची चोपडी ठेवलेली दिसायची. त्या चोपडीत एकूण व्यापाराचं चित्र रंगलं जायचं आणि त्याच चित्राचे रंग गादीच्या चादरीवर पडून विविध देशांचे नकाशे गादीवर उमटायचे. 1850च्या सुमारास सर्वसाधारण दुकानातलं चित्र असं असायचं. कोकणातल्या घरांचं देखील असं ठरीव स्वरूप असे. कौलारू घरापुढे गोमयानं सारवलेलं अंगण असायचं. तिथेच बाजूला जमिनीत वासे ठोकून एखाद्या झोपाळा टांगलेला दिसे. अंगणात कोणीतरी बाई माणूस धान्य पाखडत किंवा भाजी निवडत बसलेले दिसायचं. अंगणातून पुढे गेलं म्हणजे पडवी. मातीनं लिपलेल्या भिंतीवर ठिकठिकाणी खुंटे दिसायच्या. आतमध्ये अन्य खोल्या असायच्याच, पण एखादी बाळंतिणीची खोलीसुद्धा असायची. एका बाजूला देवघर तर मागच्या बाजूला स्वयंपाकघर असायचं. स्वयंपाकघरात 2 मोठ्या चुली असत. सकाळपासून त्यावर परळ तापत पडायचं.
सर्वच घरं या पद्धतीची नसली तरी सधन कुटुंबाची घरं बहुधा अशीच असत. पांडुरंगपंत आठवले यांचंही घर यापेक्षा वेगळं नव्हतं. घराबरोबरच आजूबाजूच्या परिसरात त्यांचा जमीन जुमला होता. स्टेप वेंडरच्या व्यवसायातून त्यांनी बऱ्यापैकी धन जमवलं होतं. पांडुरंगपंतांचे सुपुत्र परशुरामपंत हेही तो व्यवसाय नेकीनं चालवित असत. त्यामध्ये वेळ मिळाला म्हणजे ते गावोगाव जाऊन कीर्तन करीत. संस्कृती पूजा आठवले घराण्यानं तेव्हापासून जोपासली होती. शंकर हे पांडुरंगपंतांचं आराध्य दैवत. आठवले घराण्यात शिवोपासना त्यांनीच आणली होती. पांडुरंगपंत अतिशय सुस्वभावी होते. विशाल अंतःकरणाचे होते. तत्वनिष्ठा त्यांच्या अंगी कमालीची बांधली होती. भविष्यात डोकावून बघण्याची त्यांची वृत्ती होती. कर्मयोग आणि सांख्ययोग या सीमेरेषेवरून त्यांचा जीवनक्रम चालला होता. त्यांना ज्योतिष येत होतं की नाही कुणास ठाऊक, पण ते आपल्या मुलांना म्हणायचे, आपल्या 5व्या पिढीत एक महापुरुष जन्माला येणार आहे, त्याला काहीही कमी पडू देऊ नका. पांडुरंगपंतांची संसारवेल चांगली जोमानं फुलली होती. कोणाचीही दृष्ट लागावी असा त्यांचा संसार फळाला फुलला होता आणि खरोखरच त्यांच्या संसाराला दृष्ट लागले. त्यांच्यावर एक कल्पनेबाहेरचं संकट अचानक येऊन कोसळलं. त्या संकटामुळे त्यांची संसारवेल कोमेजली. पेणमधल्याच आपल्या 2 मित्रांना पांडुरंगपंत काही काळापूर्वी जामीन राहिले होते. त्या मित्रांनी ऐनवेळी हात वर केले. पैसे देण्याच्या बाबतीत असमर्थता दर्शवली. सावकाराला त्यांनी बुडवलं. ते पाहून पांडुरंगपंतांना अतिशय वाईट वाटलं. त्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी त्यांनी आपल्या माथी घेतली. सावकाराचे पैसे फेडण्यासाठी त्यांनी आपलं घरदार जमीन जुमला सारं विकलं आणि स्वतः देशोधडीला लागले. त्यांचं ते अग्निदिव्य पाहून सावकारही चकित होऊन गेला होता. तो पांडुरंगपंतांना म्हणाला होता, अहो, तुमच्या मित्रांनी मला बुडवलं तर तुम्ही कशाला एवढी चिंता करता? मी त्यांच्याकडून हळूहळू वसूल करीन, नाहीतर बुडीत झकाती जमा करीन, पण तुम्ही कशाला तोशीत लावून घेता? पांडुरंगपंत शांतपणानं म्हणाले होते, मी शब्द दिला होता ना. अहो, पण कागदोपत्री कुठे व्यवहार ठरला होता? सावकाराचं म्हणणं बरोबर होतं. पांडुरंगपंतांच्या 2 मित्रांना कर्ज देण्याचा व्यवहार तोंडीच ठरला होता. कोणतीच गोष्ट लेखी झालेली नव्हती. म्हणून सावकार पुढे म्हणाला होता, तोंडी ठरलेला व्यवहार तुम्हाला बंधनकारक थोडाच आहे. मी तुम्हाला कायदेशीररित्या काहीच करू शकत नाही. पांडुरंगपंत पुन्हा शांतपणाने म्हणाले होते, कागदोपत्री काय किंवा तोंडी काय, माझा शब्द मी दिला होता. ही गोष्ट तर खरी आहे ना. माणसानं निर्माण केलेल्या न्यायालयात ही गोष्ट खोटी ठरेलही, पण त्या परमेश्वराच्या न्यायालयात ही गोष्ट खोटी कशी ठरेल? त्यांच्या न्यायालयात कागदपत्रांना महत्त्व नसतं, आचरणाला महत्त्व असतं. तेव्हा या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारणं हे मी माझं कर्तव्य समजतो. केवढी पराकोटीची तत्वनिष्ठा होती. अनासक्तीचं केवढं देदीप्यमान रूप होतं. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात विश्वामित्राला राज्य देण्याचं वचन दिलं होतं, ते त्यानं सत्यात पाळलं होतं. विश्वामित्राला राज्य देऊन तो राजा कंगाल होऊन बायको मुलांसह देशोधडीला लागला होता. तशीच सत्यता स्वप्नवत वाटणारी गोष्ट पांडुरंगपंतांनीही आचरली होती आणि ती देशोधडीला लागली होती. सावकाराला तर हा अनुभव सर्वसी अनोखा होता. पांडुरंगपंतासारखा सत्यवचनी आणि सद्वर्तनी माणूस त्यांना आयुष्यात बघितला नव्हता. त्यामुळे तो अतिशय भारावून गेला होता. पेणमधल्या कित्येक लोकांनी पांडुरंगपंताचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. पांडुरंगपंत त्यांनाही म्हणाले होते, मी शब्द दिला होता. शब्द म्हणजे शब्द, मग परिणाम काही होत. परिणाम काय होणार होता हे सर्वांना दिसतच होता. तशा बिकट अवस्थेत आता पेणला राहणं पांडुरंगपंतांना शक्य नव्हतं. कारण आपण इथेच राहिलो तर लोक या ना त्या स्वरूपात आपल्याला दया दाखवून उपकार करतील असं त्यांना वाटत होतं. कुणाकडून फुकट काही घ्यायचं नाही हे तर त्यांचं व्रत होतं. या आयाचित व्रत त्यांच्यामध्ये पुरतं भिनलं होतं. म्हणूनच त्यांनी पेणपासून दूर जायचं ठरवलं. अंगातल्या वस्त्रानिशी ते लगेचच पेण सोडून निघाले. आपल्या आजोबांची ती करुण पण तत्वनिष्ठ कहाणी इथपर्यंत कथन करून झाल्यानंतर अण्णा पांडुरंगांच्या मस्तकावर हात फिरत म्हणाले, अशा तऱ्हेनं तुझे खापर पंजोबा पेन सोडून निघाले. बाकीची कथा पुन्हा केव्हा तरी सांगेन. आता आपण झोपूया. हाताच्या कोपरावर सर सावून बसत पांडुरंग घाईघाईने म्हणाला, अण्णा, पुढे काय झालं ते आत्ताच सांगा ना. अरे आता उशीर झाला आहे, उद्या सांगेन ना. नाही अण्णा, तुम्ही सांगितलं नाही तर मला झोप लागणार नाही. सांगा अण्णा. सांगा ना अण्णा. बरं बाबा,
असं म्हणून अण्णा पुढे सांगू लागले. तेवढ्यात सरस्वतीबाई तिथे आल्या. कंदिलाची वात त्यांनी पुन्हा थोडी आत सरकवली आणि त्यांचं कथन ऐकण्यासाठी त्याही तिथेच बसल्या. नर्मदाताई तेव्हा झोपी गेली होती. पांडुरंग मात्र उत्सुकत्या नेत्रांनी अण्णाकडे बघत होता. कंदिलाच्या मंद उजेडातही त्यांचे नेत्र चमकत होते. मन हेलावून टाकणारा तो सारा प्रसंग अण्णांनी त्याला कथन केला. मित्राचं कर्ज फेडल्यानंतर पांडुरंगपंत अंगावरच्या वस्त्रांशी पेन सोडून निघाले. पण जायचं कुठे? त्यांना एकदम मुलीची आठवण झाली. त्यांची मुलगी रोह्याला गांगलांकडे दिली होती. काही दिवस मुलीकडे जाऊन राहिलात कोणताच प्रत्यावा नाही असा विचार करून ते पायी चालत रोह्याला निघाले. आपला मुलगा परशुराम याला त्यांनी बरोबर घेतलं होतं. रस्ता कच्चा होता. मार्गात काहीही मिळण्यासारखं नव्हतं. अर्थात कुणाकडे काही मागायचं नव्हतं. काही दिवसापूर्वीचा हा धनिक सद्गृहस्थ उन्हातानातून रस्ता काढीत पायी चालला होता. 2 दिवसानंतर ते नागोठाण्याला येऊन पोहोचले. तिथून पुढे रोह्याला जाण्यासाठी उजवीकडे डोंगराच्या दिशेनं जावं लागणार होतं. घाट चढावा लागणार होता. पलीकडच्या बाजूला पुन्हा घाट उतरल्यानंतर ते रोह्याला पोहोचणार होते. घाटात गडद झाडी होती. झाडीमधून पाऊल वाटेवजा रस्ता वर गेला होता. रस्ता अगदीच कच्चा होता. एकाकी होता. रस्त्याचं अस्तित्व त्या रस्त्याखेरीज अन्य कुणालाच माहीत नसावं इतका तो रस्ता निर्मनुष्य होता. पांडुरंगपंत आपल्या मुलासह त्या एकाकी रस्त्यावरून निघाले त्यावेळी ते अतिशय थकून गेले होते. पोट रिकामं होतं. शिदोरीत बांधून ठेवलेले तहान लाडू आणि भूक लाडू संपून गेले होते. पण आता मुलीचं घर हळूहळू जवळ येत चालल्यामुळे भुकेचा विचार मावळत चालला होता. अर्धा दिवस घाट ओलांडण्यात गेला. पलीकडे गेल्यानंतर थोड्याच वेळात ते रोहे गावात जाऊन पोचले. गावात पोचल्याबरोबर त्यांना हायसं वाटलं. गांगलांच्या घरी ते जाऊन ठेपले तेव्हा त्यांच्या कन्येनं त्यांचं दोघांचं चांगलं आगत स्वागत केलं. खाली खुशाली विचारली. मग एकदम तिनं आश्चर्यानं विचारलं, हे काय? सामान कुठे आहे? पांडुरंगपंत हसत म्हणाले, अगं असाच वस्त्रांशी तुझ्याकडे आलोय. मग घडलेला सारा वृत्तांत त्यांनी तिला कथन केला. तो ऐकून मुलीला अतिशय वाईट वाटलं. ती म्हणाली, तुम्ही आता इथेच निसंकोचपणे राहा. पांडुरंगपंत म्हणाले, त्यासाठीच तर इतक्या लांबून तुझ्याकडे आलो आहे. त्या दिवसापासून पांडुरंगपंत गांगलाकडे राहू लागले. बरेच दिवस ते मुलीकडे राहिले. परंतु जावयाच्या घरी फार दिवस राहणं त्यांना प्रशस्त वाटेना. कारण आजपर्यंत ते स्वाभिमानानं जगले होते. आता वय झाल्यानंतर आश्रितासारखं राहणं खाणं त्यांना मानवणार नव्हतं. त्यांचं विचारमंथन सुरू झालं आणि त्या विचारमंथनातूनच त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. पांडुरंगपंतांची काय दुरावस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. एकाकी दुर्दैवाचे दशावतार त्यांनाच्या वाटेला आले होते. परंतु ही विपरीत परिस्थिती नियतीनं त्यांच्यावर लादलेली नव्हती, तर त्या महापुरुषानं तत्वनिष्ठेनं ती ओढवून घेतली होती. संन्यास घेतल्यानंतर भगवी वस्त्र त्यांच्या अंगावर चढली. घरचं जेवण त्यांनी बंद केलं. ओम भवती भिक्षांदेही असं म्हणत ते गावातून भिक्षा मागत फिरू लागले. मिळेल त्या भिक्षेवर त्यांची गुजराण होत असे. अर्थात अन्नावर त्यांची वासना मुळीच उरली नव्हती. इहलोकी रस वाटेना असा झाला होता. कशातच आसक्ती उरली नव्हती. काही काळ संन्यास मार्गानं गेल्यानंतर एक दिवस ते आपल्या मुलीला म्हणाले, मी आता संन्यासी बनलो. संन्यासानं गृहस्थाश्रमी थोडंच राहायचं असतं, म्हणून मी इथून निघून जाणार आहे. मुलीने विचारलं, अहो जाणार आहात तरी कुठे? भुवनेश्वराला. आता पुन्हा परत येणार नाही. भुवनेश्वर मंदिर तेव्हा अगदीच आड राहत होतं. मनुष्य मात्राचं अस्तित्व तिथं मुळीच नसायचं. पुजारी सकाळी पूजा करून जायचा तेवढाच. त्या ओसाड मंदिरात पांडुरंगपंत येऊन दाखल झाले. गाभाऱ्यात जाऊन त्यांनी शिवालयाचं दर्शन घेतलं. आपल्या आराध्य दैवताचं सानिध्यात त्यांचं मन काठोकाठ भरून आलं. भरल्या नेत्रांनी ते शिवाला उद्देशून मनातल्या मनात म्हणाले, हे शंभो, सर्व संग परित्याग करून मी आज तुझ्या दारी आलो आहे. या भूलोकात मला आता कशातच रस उरलेला नाही. तेव्हा तुझ्याजवळ मला घेऊन जा. तेवढ्यासाठीच मी तुझ्या दारी आलो आहे. ओम नमः शिवाय असं म्हणून ते गाभाऱ्याबाहेर आले. शिवलिंगाभोवती दोन्ही बाजूनं अर्धी अर्धी प्रदक्षिणा घातली आणि त्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जाऊन बसले. मग त्यांनी आपले नेत्र मिटवून घेतले. रत्नै कल्पितमासनं हिमजले स्नानंच दिव्यांबरम नाना रत्नविभूषितं मृगमदा मोदांकितं चंदनं जाती चंपकबिल्वपत्ररचितं पुष्पंच धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते
हृत्कल्पितं गृह्यताम्. अशा शिवमानस पूजा त्यांनी आरंभ केली. ओम नमः शिवाय असा शिवमा नामाचा अखंड जप चालला असावा. इथपर्यंतचा सारा वृत्तांत कथन केल्यानंतर अण्णा म्हणाले, हळूहळू ते समाधी अवस्थेत गेले असावेत. अंतःचक्षुसमोर प्रकाश सागर दिसायला लागला असेल. मनात शिवाचं अखंड नामस्मरण चाललेलं असेल. किती तास? थोडके नव्हे तर 23 तास ते त्याच अवस्थेत ध्यानस्थ बसून होते. 23व्या तासाला मात्र शिवाला ते प्रिय झाले. जीवा शिवाची गाठ भेट झाली. तेजात तेज विलीन झालं. योगायोग असा पांडुरंग त्यांच्या त्यागानंतर बरोबर 4 दिवसांनी 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला अपयश आलं. क्षणभर थांबून अण्णा पुढे म्हणाले, आज जिथे समाधी आहे ना, त्याच भूमीत त्यांचं विधिवत दफन केलं. पुढे समाधी बांधली गेली. त्या परकीय सरकारनं ती समाधीची जागा 7-12 उतार्यात वेगळी दाखवली आहे. तुला माहिती आहे, तुझ्या खापरपंजोबाची आठवण म्हणून आपण त्याच परिसरातली 38 गुंठे जमीन खरेदी केली आहे. आपल्या खापरपंजोबांचा तो हृदयदायक पण देदीप्यमान पवित्र इतिहास ऐकून पांडुरंग अतिशय भारावून गेला होता. त्यांच्या अपार तत्वनिष्ठेचा त्याला मनातून अभिमान वाटू लागला होता. तत्वनिष्ठा, भावभावना, दारिद्र्य, आश्रित, संन्यास, समाधी अशा विविध गोष्टींचा कल्लोळ त्याच्या मनात दाटून आला होता. मनाच्या त्या अवस्थेत भुवनेश्वर मंदिरात शिवाच्या समोर त्या कोपऱ्यात बसलेली पांडुरंग पंतांची ध्यानस्थ मूर्ती त्याच्या नेत्रासमोर तरळायला लागली होई. काही वेळातच त्याला गाढ निद्रा लागली. तरी पांडुरंग पंतांची ती ध्यानस्थ मूर्ती त्याच्या दृष्टीसमोरून दूर झाली नव्हती.